वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एअरफोनमध्ये ब्लॉग चालू केलेला आहे. पहिला एअरफोन सॉरी इयर 17 इयर हां, म्हणजे त्यांना लोकांना वाटतं इयरफोन येऊ माझा इथे येऊ. तर पक्की भूक लागली. थांबा दुसरा मोड चालू करतो. तर यो बघा इथं माझ्या फोनानं काय वाकरा वाकरी चालू आहे. त्याला चांगलं नीट वाकर. या फोनानं आज ब्लॉग एडिट करतोय. युलाच चेहरा समोर येतो रे, तोंडा समोर येतो या पुढचा कॅमेरा. तर आता सगळ्या कामं झाली. याची इथे येऊन बरं ब्लॉग चालू करावा आज. दोस्त रोजचा दाखवून. तर मी आता चाललोय काहीतरी खाण्यासाठी. चाललोय आता आम्ही रे भोजन करण्यासाठी रे. कुठे? शबरी या हॉटेलला. 9 दिवस आपला कडकडीचा उपास आहे. म्हणजे नॉनव्हेज नाही खाणार, फक्त व्हेज. यो भाई दाबा तर नॉनव्हेज ठेवलंय नाही झाला त्या दिवशी. कधी नाही ना, तवा नव्हता ना, तवा चालू नव्हता. जातो आता व्हेज. बघू काय मागवतो. व्हेज म्हणजे प्युअर व्हेज इथपर्यंत. शबरी कॅन्सल करून आलोय स्वादला स्वाद घेण्यासाठी. शबरीच्या दारातली आले. शबरीतले दारातून आले का नको म्हणून इथे. याने आता ऑर्डर केले, पण बघू आता कसा काय लागतं. तर यांनी ऑर्डर केलेला काय माहिती. चार्जिंग नाही म्हणून त्याला चांगला ब्लॉग बघू नको. अरे एवढा मोठा स्वाद हॉटेल आहे आणि खुशाली लाईट घालवली. अरे काय बाबा, यांच्या जीवाला लाज आहे का ना. काय येऊ ना का इथं काय र स्वाद हॉटेलला आयला लाईट इथे घालवतं. तिथं आपण कसलं पकडो म्हणून बरं काय या स्वादचा स्वाद चेक करतो. वगैरे स्वादचा स्वाद चेक करू. कसं काय एवढं गरम गरम खातं. खरोखर सांगतो स्वादचा स्वाद आहे हो. एकच नंबर. तेव्हाच आशुबाई येतो इथं. तुम्हाला दुसरा काय चांगला लागेल का नाही लागेल, पण भाई लोणच्याचा नाद नाही काय करू. अख्खा फुल होता, अख्खा टोलवला. ते पण विचार करतील बरं की राक्षस आणते का लोणचं घालत निश्चय. खतरनाक लागतो लोणचं. सगळी भाजीपाला आहे त्याच्यात. कसली भाजी मागवली काय? छटपटा मोठा छप्पड आणि रोटी मन नाही. ते याबी लावलेलं आवडत जो मागवलेला म्हणून वासच नाही. तसं जरा बटर लावले बघ बाबा थांब. ते बघतं लोणचं एवढं काय खातान बरं की लय भारी लागेल. लोणच्याशीच भारी वाटेल ही भाकर. खरोखर एकच नंबर लागतो. मस्तपैकी पोट भरून जेवलेलं आहे. खूप म्हणजे खूप चांगला वाटला. फक्त पापड मागवलेला यो जरा दारण हरका होता म्हणून अर्धच टाकून दिला. जातो आता 5 वाजता 5:30 वाजता बाबूला पण आणायला जायला लागेल. चालला त्याला शॉपवर ऑर्डर आहे. सॉरी ऑर्डर टॅटू काढायला क्लायंट आला आहे. आणि मी चाललो घरी. फोन चार्जिंगला लावतो आणि नंतर थोडे टायमान बाबूला घेऊन येतो स्कूलमध्ये. खूप मज्जा येते हा फोन पकडायला हातामध्ये. एकदम लहान छोटासा स्लिम बॉय ना म्हणून. कोणी वापर ना पैगन बाबा आपला घेऊ ना. एअर पण घेऊ पुन्हा एकदा. बघू शकता नजारा किती सुंदर आहे. वाव ब्युटिफुल असा वाला हाय. खरोखर जबरदस्त आहे नजारा. आम्ही आता ऐकत आता आम्ही लय पुरं चाललो भाई. कसं काय आता स्कूलमध्ये सारांश व्हायला घेण्यासाठी. सारांश काय मध्ये ब्लॉग चालू केला. अजून काय गोलबिल मारलं का नाही तुम्ही स्कूलमध्ये? नाही वगैरे झालोय. आता चाललोय डीमार्टला. थोडीशी शॉपिंग बाकी आहे ती करून घेतो. पाण्या व्हायला ऑफर दिले तुला पाहिजे ती कॅडबरी आहे का? किती पण कितीही क्वांटिटीमध्ये घेऊ शकतोस. ये नको का?
गर्ल्स वाला किंड जॉय घे. नाती करते काय यावंच लागते. यो का मना आज वाटतं लुटाला आले का काय. हे खूप जास्त आवडतात. हे घेतलं. क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. अगला पाण्याबाईचे मनाच्या नुसार घेतला आहे. मग अजून एक तसलं घेतलं असतं तर ड्रेसिंग वगैरे ते मारलेली आहे. आता जातो घरी, चॉकलेटा देतो आणि त्याच्यानंतर जातो गरबा बघण्यासाठी. आलोय घरी, आता जाऊन झोपतो लवकर, कारण की उद्या लवकर सकाळी उठायचं आहे म्हणून. बाय बाय, गुड नाईट. दी नेक्स्ट डे मॉर्निंग गाईज. चाललोय आता एकविरेला, लोकेश दादा आणि मी. खूप उशीर झाला आम्हाला जायला, 8 वाजल्यात. 8:30-9 वाजता काय माहिती तर किती वाजता पोहोचतो आणि किती गर्दी आहे तर बघू आता, तिथं गेल्यावरच समजेल. अवन तुम्हाला तर माहिती आहे, आपण कुठंही प्रवास चालू केला का पहिला दर्शन घ्यायला मॅकडी वाल्यांचं येतो. मॅकडी वालोन की जय. नमस्कार नमस्कार. एकदम सुरीला वास सुटलेला आहे, खूपच चांगला. थँक्यू. चलेगा. जातो थेट एकविरेला. लोकेश भाऊ आज माग बसले. जरा मागे बरं वाटलं. त्याला माग करताच खूप दिवसानंतर करता माग बसतोय. फर्स्ट टाइम माग बसले असशील ना रे? नाही, एकदा आशुबाई वाटी होता तेव्हा ना. मग इथं तेच मागे बसतील ना. हा, फर्स्ट टाइम आज लोकेश भाऊ गाडी घेतल्यापासून मागे बसले असेल. फोन नाही, असं लांब टांगडे. निघालोय आता एकविरेला जाण्यासाठी. मागे बसले पण माझं वांद गेलं नाही खायचं. मस्त दाबादब खाते एकटाच. 3-4 कामं एकदाच करायला लागतात. गाड्या जाऊनच नाही, खूप भयंकर गर्दी आहे. म्हणून आज रिक्षाचं सफर थेट एकविरेला. शेअरिंग रिक्षा. तर तुम्हाला वाटेल आहे आता तर गर्दी आहे आणि माझं तर पाय कापायला लागले आणि या बाईला काहीच नाही झालं अजून. खूपच भयंकर गर्दी आहे बाबा बाबा. हे बघू शकता तुम्ही. जाऊ ना. त्याद्वारे लक्ष खूपच भयंकर गर्दी होती. अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ लोकांकडून एका ठिकाणी थांबू नका. झालेलं आहे दर्शन, खूप चांगला दर्शन झाला. काही मिनिटामध्येच झालेलं आहे. चांगला दर्शन झाला. आता चाललो, गाडी चालू केली. आता थेट डायरेक्ट घराच्या मार्गाकडे. त्याला बोललो आता तरी पुरं ये बाबा, पुरं ये. एकटा बसून काटाला आला तर थेट घरी. इले 160 नाही बोलू शकत म्हणून, नाही तर हिला पण आणली असते आज 160 वर. टॉप स्पीड फक्त 180. मस्तीत जाऊ दे बाबा. आलोय घरी. आता जे काही छोटे मोठे काम आहेत ते करून घेतो आणि त्याच्यानंतर जाऊन झोपतो. संध्याकाळी पण जायचे. बघूया मित्र कुठं बोलतात जायचे म्हणून. आमची पूर्ण गँग निघाले खूप दिवसानंतर गँगच्या सोबत. तरी आमचा कद्दू बाकी आणि कालू टंगडीवरती करून झोपलेला आहे. 9 दिवसाचा उपास पकडले. होतं करतो मी 42 दिवस नाही करणार करतो आणि ती नाही भेटली तर पोचल्यावर. आता फायनली आलेलो आहे आणि हे तिघे पण बिनचपलीचे. ते करता आमचा उपवास आहे बायकोसाठी खास. पाण्याचा करतो मला 2-2 पाहिजे. फक्त दिवसभर चालाचाच काम केलंय. तिथे एक वेळेला पण लय भयंकर दम लागला. आता इथं तर लयच भयंकर दम लागतं. या पायऱ्या बघ नारकात. चहाचा एकदम कट्टर फॅन आहे हो. आता तिथं फर्स्ट टाइम मी आज त्याला बघले का स्वतःहून काहीतरी वस्तू घेतली जाऊन. आणि तुला झोपायच्या नाही घरी जाऊन. चांगला दर्शन झाला.
गर्दी होती पण एवढी पण नव्हती होती. नाही टायमिंगवर आरती पण भेटली आम्हाला हा एकदम. पण ह्या पायऱ्यांवरशी पारला तर यातच नाही राहणार. कालचा ब्लॉग आता एंड करतोय. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा.